स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे डे 3 आणि आज आम्ही पहिला तर काल आम्हाला प्राचीन कोकण वगैरेला जायला भेटलं नव्हतं, कारण की आलो आणि झोपलो, कारण की ट्रॅव्हलिंग करून थकलेलो म्हणून. तर आता प्राचीन कोकणला इथून जाणार आहे नाश्ता वगैरे करून. मग दुपारी गरमी खूप असते म्हणून थोडा रेस्ट करणार आहे. संध्याकाळी जाऊन जरा मंदिराकडे जाऊन येणार आहे आणि मग तिथून बघू काय असेल तर ॲक्टिव्हिटीज करायला भेटता येतात, करू ते पण, आणि मग पुढे बघू. तर हवा आमच्यात माझ्यासोबत. चायने आपली सुरुवात झालेली आहे. ऑर्डर दिलेली आहे, म्हणजे काय काय पोहे उपमा वगैरे ऑर्डर दिलेलं आहे. उपमा तर नाही, मेंदू वडा ऑर्डर दिलेला आहे. कंपल्सरी झाला. तर इथून आम्ही 2 जण बघू नारळ द्यायला जाणार आहे इथं मंदिरात. तर तिकडून आम्ही पहिला म्हणजे प्राचीन कोकणला जाऊ, तिथून मग मंदिरात जाऊ. मंदिराकडून आराम करू, ऊन वाढेल म्हणजे तापेल पहिलाच. मग संध्याकाळी वापस बीचला जाऊ, तयारी वगैरे करून मग आराम करू. मंदिरामध्ये गेलेलो, ते जरा काहीतरी इच्छा होती, ती नारळ आणलेले ते देवाला द्यायला गेलेलो. उन्हात नाही गेलेलो, काल गेलो असतो पण काल मी विसरलो. खरं बोलू तर मी विसरलो, म्हणजे आठवण दिलेली त्या लोकांनी, बट मी बोललो की आता वापस रिटर्न कोण जाणार आणि येणार कोण, म्हणून मी बोललो की उद्या जाऊया. पण कालपेक्षा आज उभे पण होतो आम्ही तिथं आणि मस्त पाय बिया पण पडून झाले, दर्शन पण झालेले. प्राचीन कोकणला जाणार आहे. फायनली आम्ही प्राचीन कोकणला आलेलो आहे. तुम्हाला प्रॉपर असं सिनेमॅटिक वगैरे दाखवू. पहिला त्यांचा स्टार्टिंगचा गेटच बघा. तर आत्ताच आम्ही प्राचीन कोकणमधून जाऊन आलो. खूप चांगलं आहे, खूप खरं बोलतो, खूप चांगलं आहे. एकदा व्हिजिट करा जेव्हा तुम्ही गणपतीला येते ना. प्राचीन कोकण तुम्ही व्हिजिट कराच करा. त्याच्यासमोरच आहे ना मॅजिक गार्डन आहे, ते पण. तर मला काय आवडलं माहिती आहे का, जे आमचे गाईड होते ना, त्यांनी प्रॉपरली आम्हाला समजवलं. प्रॉपरली ते सांगत होते काय कोण आहे, सुतार हे ते कोण आहे, ही जी जमिनीवर आपण चालतोय ते दगड काय आहे, त्याला बोलतात काय, जे खातो, जे मेडिसिन्स वगैरे म्हणजे औषध वगैरे बनतात, त्याचं सर्व माहिती, म्हणजे झाडं हे ते प्रॉपरली सांगितलं आहे. मी तुम्हाला खरं बोलतो, एकदा तरी प्राचीन कोकण व्हिजिट करा. 50 रुपये एंट्री फीज आहे आणि व्हिडिओ वगैरे शूट करता पर फोनचे काहीतरी 50 रुपये, 50 रुपये. तर ते तुम्हाला ID कार्ड वगैरे दे, जो शूट करत असतो तो. खूप मजा येईल, खूप म्हणजे तुम्हाला माहिती पडेल की कोकण होतं काय. फक्त तुम्ही बोलत कोकण म्हणजे कोकण बोललं म्हणजे आम्ही कोकणी बोललं तर तुम्हाला फक्त त्या नाऱ्याला आठवतं. नाही, कोकणी खूप मोठे आहे, खूप आमचा मान आहे. म्हणजे आमचं हे म्हणजे पहिल्याचं जे आमचे पूर्वज वगैरे होते, जे आमचे आम्ही कसे होतो वगैरे सर्व तिकडे आहे प्राचीन कोकणमध्ये. एकदा तरी व्हिजिट करा प्राचीन कोकण. तुम्ही व्हिडिओ म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला असेल नाही तर काय आला असेल, मी तुम्हाला 10 पैकी 10 रेटिंग देतो. आई शपथ सांगतो. तुम्हाला या साईडला ॲड्रेस आणि काय बोलतात त्याला लोकेशन मतलब ॲड्रेसच ते इथे देऊ. जवळच आहे, मग जिथून तुम्ही स्टे करता असेल ना तिथून जावं. भक्त निवासपासून पण जवळ आहे, जिथं आम्ही आता राहतोय तिकडून पण 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. सर्व आम्हाला जवळच भेटलं जिथं आम्ही स्टे करतोय. शपथ सांगतो, एकदा तरी व्हिजिट करा. आता इथून डायरेक्ट जेवायला येऊ, तयारी करू आणि मध्ये व्हिडिओ शूट वगैरेला जाऊ.
फायनली आम्ही निघालो आहे. म्हणजे लेट झालं आहे खूप, सनसेट व्हायला आला आहे. बट तयारी करत होते, टाईम लागतो तयारी करायला. आई शपथ, आत्तापासून थोडं हे व्हायला लागलं आहे, गरमी होते. मी माझा फोन काय बोलतात त्याला, या पॉवर बँक आहे, मॅकवाला पॉवर बँक आहे, तर त्याला लावून आता मी हे करतोय. तिथं पोचलो. जरा एक माझा रील आहे, तो रील येईल इंस्टावर. रील बघायचा असेल तर लिंक खाली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही बघू शकता. चष्मा पण आहे, बघू घातला तर. लोक पाठी राहिले आमचे, येऊ त्यांना. हा इथून तरी बरोबर दिसतोय, डायरेक्ट फेसवर येतोय उजड. फायनली आम्ही मध्ये शूट वगैरे करून जेवण बिवून डायरेक्टली आलो, चेंज वगैरे केले आणि आता उद्या निघायचा विषय. आणि असं झालं, थोडे एका दिसते काय नाही. आणि आता असं झालं की मला जस्ट मेसेज आला की आमची तिकीट कन्फर्म झालेली आहे ट्रेनची, इथून रत्नागिरी टू दिवा. तर ती कन्फर्म झालेली आहे. पण सीन असं आहे की IRCTCमध्ये मला दाखवतं आहे की करंट स्टेटस वेटिंग लिस्टची, पण त्यांच्या तिथे एक ऑप्शन आहे करंट स्टेटसची, त्याच्यामध्ये दाखवतं आम्हाला कन्फर्म आहे. तर तेच समजत नाही. आता उद्या जाईल त्यावेळी मला माहिती पडेल काय विषय आणि काय नाही. तर आजचा ब्लॉग इथेच संपतोय. इथपर्यंत तुम्ही बघितलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. किती म्हणजे आता दिवसानंतर असे रेग्युलर कॉन्टेंट माझे येत आहे. सॉरी, किती दिवसानंतर माझे असे रेग्युलर कॉन्टेंट वगैरे येत आहे. तर सपोर्ट करा तुमच्या भावाला.